कणकेला अशी तार येण्यासाठी पूर्वी माझी आई आजी खूप मेहनत घ्यायच्या। पाट्यावरती हे कणिक जे आहे खूप चेचून घेतलं जायचं, मग असं मऊसूद आणि तार धरलेलं कणिक तयार व्हायचं। तर असं हे कणिक तयार झालं की यापासून बनवलेली पोळी अगदी मऊसूद होती आणि पिठाचीच नाही तर अगदी तेलाची पोळी सुद्धा तुम्ही डोळे बंद करून बनवाल असं आधी म्हटलं जायचं। तर ही अशी कणिक अगदी कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळात कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर ही कणिक बनवण्यासाठी इथे मी एक मोठा बाउलभर हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर अशी तार आलेली आणि परफेक्ट कणिक भिजवण्यासाठी हे जे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते कसं आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। तर इथे जर तुम्ही अगदी चांगल्या क्वालिटीचं गहू किंवा गव्हाचं पीठ वापरला असाल, म्हणजे ज्या गव्हाच्या पिठाला छान चिकटपणा आहे, छान तार अशी धरली जाते किंवा ज्याच्या चपात्या अगदी मऊ लुसलुशीत होतात, असं जर गव्हाचं पीठ असेल तर तुम्ही इथे फक्त गव्हाचं पीठ वापरला तरी चालेल। तर इथे तुम्ही वापरत असलेल्या गव्हाच्या पिठाला छान चिकटपणा येत नसेल, ते पीठ अगदी फसफसल्यासारखं होत असेल किंवा त्याची चपाती अगदी मऊ लुसलुशीत होत नसेल, किंवा इथे जर तुम्ही रेशनचे गहू वापरत असाल तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट घालायची आहे, ती म्हणजे मैदा। पूर्वी अशी तार धरलेली कणिक भिजवण्यासाठी किंवा मऊ लुसलुशीत पोळ्यासाठी खास पोळ्यांसाठीचं गहू वापरलं जायचं, पण आता कुठलंही गहू वापरून आपण अशा पद्धतीने हे कणिक भिजवू शकतो। तर अगदी चांगल्या क्वालिटीचं गहू किंवा त्याचं पीठ तुम्ही जर घेतला असाल तर त्यामध्ये आपल्याला मैदा घालायची गरज नाही आहे, फक्त आपण गव्हाचं पीठ वापरून असं हे कणिक भिजवू शकतो। पण हे कणिक अगदी छान बारीक असावं आणि मैद्याच्या चाळणीने ते चाळून घ्यायचं आहे। तर तुम्ही वापरत असलेलं गहू किंवा त्याचं जे पीठ आहे थोडंसं कमी दर्जाचं असेल तर साधारण 1 वाटीसाठी अर्धी वाटी तुम्ही इथे मैदा वापरू शकताय, आणि अगदी जर रेशनचं तुम्ही गहू वापरलात तर 1 वाटी पिठासाठी तुम्हाला 1 वाटी मैदा इथे वापरावा लागेल, आणि हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे। तर अशी कणिक भिजवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे हे जे कणिक आहे आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे, आणि यामध्ये निघालेला हा जो चोथा किंवा कोंडा आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा नाही आहे, तर बाजूला काढायचा आहे। यामुळे आपली जी कणिक आहे छान मऊसूद भिजली जाते। तर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत, आणि अगदी चिमूटभर इथे मी हळद घातलेली आहे। पोळीला छान मस्त पिवळा धम्म रंग येतो, तुम्हाला हवं तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल। तर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे। तर ही कणिक आपल्याला खूप घट्टसर आणि अगदी सैलसर अशी मळायची नाही आहे, मध्यम अशी ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे। तर ही कणिक तुम्ही आत्ताच जर खूप घट्ट केला तर आपल्याला ही कणिक पुढे खूप अशी मळावी लागेल, आणि अगदीच सैलसर अशी ही जर तुम्ही कणिक केला तर आपण ही कणिक मळल्यानंतर पाण्याचा हात लावून ही कणिक मुरवायला ठेवणार आहोत, आणि त्यामध्ये ही कणिक आणखीन सैलसर होऊ शकते आणि ती व्यवस्थित मुरली सुद्धा जाणार नाही, आणि मग त्याच्या पोळ्या सुद्धा आपल्याला बनवता येणार नाही। त्याच्यामुळे अगदी मऊसर आणि अगदी मध्यम अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। तर अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपली ही एवढी कणिक भिजवून होते। तर इथे मी छान मऊसर अशी ही कणिक भिजवलेली आहे, पण अगदीच सैलसर ही नाही आहे कणिक आणि खूप घट्टसर सुद्धा नाही आहे। तर अशी सॉफ्ट कणिक आपल्याला भिजवायची आहे, आणि आता आपण ही जी कणिक आहे ही थोडीशी पसरवून घेणार आहोत। तर अशी कणिक बनवण्यासाठी आपल्याला इथे परात, अशी मोठी ताट किंवा एखादं पसरट भांडं घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ही कणिक व्यवस्थित भिजवता येते। तर ही कणिक छान व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर इथे आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे। तर इथे साधारण 4-5 चमचे पाणी आपण या पद्धतीने कणकेवर टाकून घेणार आहोत, आणि यानंतर या कणकेमध्ये अशा पद्धतीने थोडेसे होल करून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही बोटाचे ठसे काढू शकता। यामध्ये जे टाकलेलं पाणी आहे ते छान आतपर्यंत जातं आणि कणिक छान आतपर्यंत मुरली जाते। तर एवढ्या कणकेसाठी इथे मी साधारण 4 ते 5 चमचे पाणी टाकलेले आहे। पाणी सुद्धा जास्त टाकायचं नाही आहे, अगदी गरजेपुरतं टाकायचं आहे। तर ही कणिक आता आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे। तर इथे तुम्ही 10 ते 15 मिनिटं ही कणिक ठेवू शकता, आणि अगदीच तुम्हाला घाई असेल तर किमान 5 मिनिटे आपल्याला ही कणिक झाकून ठेवायची आहे। कणकेमध्ये आपण जे पाणी टाकलेलं आहे ते छान कणकेमध्ये मुरलं पाहिजे, तेवढा वेळ आपल्याला द्यायचा आहे, आणि तरच आपली कणिक अगदी छान तार धरलेली आणि परफेक्ट अशी बनते। तर हे कणिक मी साधारण 5 ते 7 मिनिटे झाकून ठेवलं होतं, आणि याच्यामध्ये टाकलेलं पाणी बघू शकता तुम्ही छान असं शोषून घेतलेलं आहे कणकेने।
तर आता आपण हातावरती तेल घेणार आहोत। तर साधारण 2 ते 3 चमचे तेल इथे मी घेतलेलं आहे आणि मगाशी आपण पाण्याने ही कणिक भिजवली आणि आता आपण तेलाने ही कणिक छान मळून घेणार आहोत। तर अशी ही तेल पाण्याची जी कणिक आहे अगदी परफेक्ट अशी तार धरलेली बनून तयार होते। तर आता ही कणिक आपण छान अशी मळून घेणार आहोत। तर अगदी 1 ते 1.5 मिनिटे आपल्याला ही कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे। तर ही कणिक आता साधारण 1.5 ते 2 मिनिट आपल्याला मळून घ्यायची आहे किंवा आमच्याकडे याला मर्दून घेणं म्हणतात। तर ही कणिक आपण व्यवस्थित अशी मर्दून घ्यायची आहे आणि याच्यासाठी आपल्याला इथे तेलाचा वापर प्रत्येक वेळी करायचा आहे। तर इथे साधारण पाव वाटी मी तेल घेतलेलं आहे आणि लागेल तसं आपल्याला हे तेल लावायचं आहे आणि आपल्याला ही कणिक छान अशी मळून घ्यायची आहे। तर ही कणिक जेव्हा जेव्हा हाताला लागेल किंवा चिटकेल त्या वेळेला आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे आणि पुन्हा पुन्हा आपल्याला ही कणिक छान अशी मळून घ्यायची आहे। तर इथे एका हातानेच ही कणिक मी तुम्हाला मळून दाखवते, पण ही कणिक शक्यतो आपल्याला दोन्ही हाताने परात पायामध्ये पकडून मस्त अशी मळून घ्यायची आहे। तर 1-2 मिनिटे तुम्ही जितकं या कणकेला मळाल तितकी ही कणिक तुमची चांगली बनणार आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही हाताने तुम्ही छान जोर लावून ही कणिक मळून घेतला तर परफेक्ट अशी कणिक तुमची तयार होईल। सुरुवातीला खूप मेहनत न घेता अगदी चपातीसारखी आपण कणिक मळून घेतली होती आणि आत्ताचे हे जे 2 मिनिट आहेत तेवढीच मेहनत आपल्याला घ्यावी लागणार आहे, कारण आता तुम्ही जितकी छान ही कणिक मळून घ्याल तेवढी कणिक तुमची चांगली बनणार आहे। तर इथे आपल्याला फक्त 2 मिनिटाची मेहनत घ्यायची आहे परफेक्ट कणिक बनण्यासाठी। तर इथे व्यवस्थित असा हा गोळा मळून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। अजून ही कणिक मी मुरायला ठेवणार आहे। तर इथे ही कणिक किती सॉफ्ट झालेली आहे आणि आता तार धरायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। अजून ही कणिक आपण 5 ते 10 मिनिटे मुरवून घेणार आहोत। तर आता ही कणिक अगदी तार धरल्यासारखी किंवा अगदी सॉफ्ट झालेली आहे। तर ही कणिक अशी परफेक्ट झाली पाहिजे। तर आपली ही कणिक छान आता मळून तयार झालेली आहे, पण लगेच आपण याच्या पोळ्या बनवायच्या नाहीयेत। तर ही कणिक जी आहे पुन्हा एकदा मी छान मळून याचा गोळा बनवून घेते आणि आता आपल्याला पुन्हा एकदा ही कणिक साधारण 5 ते 10 मिनिटे मुरवत ठेवायची आहे। तर आता आपल्याला या कणकेला तेल किंवा पाणी लावायची अजिबात गरज नाही। तुम्ही हवं तर भांड्याला आणि वरून थोडंसं कणकेला तेलाचा हात फिरवला तरी चालू शकतो। तर ही कणिक आपण एक 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून देणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता छान सॉफ्ट अशी कणिक आपली बनून तयार झालेली आहे। तर एक 15 मिनिटांसाठी ही कणिक मी झाकून ठेवली होती, फ्रीजमध्ये ठेवायची नाही आहे, बाहेरच आपल्याला ठेवायची आहे। तर आता तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद लोण्यासारखी ही कणिक आपली बनून तयार झालेली आहे। अगदी कमी मेहनतीमध्ये परफेक्ट अशी ही कणिक आपली बनवून तयार झालेली आहे आणि ही कणिक मी तुम्हाला थोडीशी खेचून दाखवते। तर इथे बघू शकता तुम्ही अगदी मस्त तार धरलेली ही कणिक आपली बनवून तयार झालेली आहे। पूर्वी अशी कणिक बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली जायची, पण आता अगदी 2 मिनिटाच्या मेहनतीमध्ये अतिशय परफेक्ट मस्त तार धरलेली अशी ही कणिक आपण बनवू शकतो। तर या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या काही गोष्टी किंवा टिप्स वापरून तुम्ही अशी कणिक जर भिजवला तर अगदी परफेक्ट कमी मेहनतीमध्ये तुमची कणिक अशी बनून तयार होईल। तर ही कणिक वापरून तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पोळ्या बनवू शकता, पिठाच्याच काय अगदी तेलाच्या पोळ्या सुद्धा अगदी सहज बनवाल। जर तुम्ही नव्याने किंवा पहिल्यांदा पोळी बनवत असाल तर तुमची पोळी सुद्धा अगदी परफेक्ट बनेल। तर इथे मी सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही अशी ही कणिक जरूर भिजवून बघा, अगदी परफेक्ट अशी ही कणिक बनवून तयार होईल। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।